नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसमोरील आव्हाने किंवा चॅलेंजेस ऑफ MSME. भारतातील MSMEंना किंवा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर, उत्पादन खर्चावर व वस्तूंच्या दर्जावर प्रतिकूल परिणाम असा दिसून येतो. भारत सरकार या उद्योगांसमोरील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात, तरीही काही अंशतः या उद्योगांसमोरील आव्हाने व समस्या ह्या काही सुटत नाही. तर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसमोरील आव्हाने किंवा त्यांना येणारे जे काही चॅलेंजेस फेस करावे लागतात ते अशा प्रकारचे आहेत. पहिला पॉईंट आहे आपला जुनी उत्पादन पद्धती. तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्पादन कार्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात वापर केला जात नाही. जुन्या उत्पादन तंत्राचा वापर करून पारंपरिक वस्तूचे उत्पादन करण्याकडे या उद्योगांचा कल दिसून येत असतो. त्यामुळे त्यांचा दर्जा खालावलेला असतो. दर्जेदार वस्तू करताना हे उद्योग दिसून येत नाही. अशा उद्योगांचा उत्पादन खर्च हा अवास्तव आहे. परिणामतः वस्तूच्या किमती जास्त होतात. त्यामुळे मागणी घटते आणि स्पर्धेच्या बाजारात हे उद्योग टिकू शकत नाही. अशा प्रकारे सुद्धा जुनी उत्पादन पद्धती आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर तिथं केला जात नाही. अशामुळे त्यांचं जो काही उद्योजकांकडे जो कल आहे वस्तूचं उत्पादन करण्याकडे, चांगल्या वस्तू आपण निर्मिती केली पाहिजे, तर त्या त्यांच्याकडून होत नाही. आणि अशामुळे उत्पादन खर्च हा अवास्तव वाढत तिथं जात असतो. वस्तूच्या किमती या जास्त होतात आणि त्यामुळे मागणीही घटत असते. त्यामुळे जुनी उत्पादन पद्धती हे सुद्धा एक उद्योगांसमोरील आव्हान आहे. त्यानंतर अपुरा अर्थपुरवठा किंवा या उद्योगांना भांडवलाची चणचण ही भासतच असते. या उद्योजकांच्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी, यंत्रांच्या खरेदीसाठी भांडवल लागत असते. बँका म्हणाव्यात अशा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना तसा प्रतिसाद देत नाही. बँकाच्या राष्ट्रीयकरणानंतरही बँकेच्या या उद्योगांबाबतच्या धोरणात विशेष फरक पडला की अपुरा अर्थपुरवठा, की व्यवसायाला जे काही भांडवल लागत असतं तर त्याचं पुरवठा हा अपुऱ्या प्रमाणामध्ये तिथं पाहायला मिळतो. बँकासुद्धा फारसं तुम्हाला तिथे जेवढं सहकार्य आहे तेवढं ते करत नाही. भारतीय बँकांचं राष्ट्रीयकरण नंतरही बँकांमध्ये या उद्योगांबाबतचं जे काही मत आहे किंवा ते जे काही धोरण आहे तर ते बदललेलं नाही. त्यानंतर विक्री व्यवस्थेचा अभाव तिथं बघायला मिळतो. बाजारपेठेत वस्तू कशी विक्री करायची याचा अभाव पाहायला आपल्याला त्यांना सामोरे जावं लागतं की उत्पादित मालाची विक्री ही करताना या उद्योगांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते. बऱ्याच वेळा लवकर पैसा उभारण्यासाठी कमीत कमी किमतीत माल विकण्याची वेळ उद्योजकांवर येत असते. विक्रीसाठी योग्य संघटना फार आवश्यक आहे. वस्तूंचा दर्जा योग्य नसल्यास ग्राहक या वस्तू खरेदी करीत नाही. त्यामुळे विक्री व्यवस्थेचा अभावसुद्धा तिथं पाहायला मिळतो की जास्तीत जास्त पैसा उभारावा, नफा मिळावा यासाठी कमीत कमी किमतीला सुद्धा उद्योजकाला आपल्या वस्तू या विकाव्या लागत असतात. आणि वस्तूंचा दर्जा हा योग्य नसल्यास ग्राहक वर्गसुद्धा हा वस्तू खरेदी करत नाही. त्यामुळे विक्री व्यवस्थेचा अभाव आपल्याला तिथे पाहायला मिळत असतो. त्यानंतर आहे वाहतुकीच्या गैरसोय किंवा उद्योजकाच्या विकासात ही वाहतूक व संदेशवहनाला फार महत्त्व आहे. देशातील उद्योजक किंवा देशातील उपलब्ध साधनसामुग्रीचा योग्य पद्धतीने उपयोग करण्यासाठी योग्य अशी दळणवळणाची कार्यक्षम व्यवस्था असणं गरजेचं असतं, जरुरीचं असतं. वाहतुकीचा खर्च हा 2 प्रकारचा असतो. एक कच्चा माल कारखान्यापर्यंत आणण्याचा खर्च,
त्यानंतर तयार माल हा बाजारपेठेमध्ये वाहून नेण्याचा खर्च. या दोन्ही प्रकारचा खर्च विचारात घेऊन उद्योगधंद्यांचे स्थानिकरण केले जाते. या उद्योगांना ग्रामीण व मागास भागात वाहतुकीच्या साधनांचा विचार न करता सुरू केल्यामुळे या उद्योगांनी उत्पादित केलेल्या वस्तू विपणनाचा प्रश्न अधिक गंभीर करत असतात. की एखाद्या ठिकाणी वाहतुकीच्या गैरसोय असते किंवा कच्चा माल बाजारपेठेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणणे आणि तयार वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये नेण्याचा खर्च. तर या खर्चांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. काही ठिकाणी ग्रामीण भागात आपण बघतो की वस्तू बनवल्या जातात पण त्या वस्तू बाजारपेठेमध्ये योग्य बाजारपेठ त्यांना मिळत नाही. विशिष्ट प्रकारचं दळणवळणाचे साधने तिथं उपलब्ध नसतात, कार्यक्षम नसतात. अशा प्रकारे तिथं विपणनाचा फार मोठा प्रश्न हा गंभीर तिथं निर्माण होऊ शकतो. त्यानंतर स्पर्धा. तर या उद्योगांना आयात केलेल्या वस्तूंपासून व मोठ्या उद्योगांनी उत्पादित केलेल्या वस्तूंबरोबर स्पर्धा करावी लागते. ग्राहकांना कमीत कमी किमतीत चांगल्या दर्जाची वस्तू हवी असते. स्पर्धेच्या बाजारात या उद्योगांना टिकाव धरू शकत नाही. म्हणजे स्पर्धा लागलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. मग या स्पर्धेमध्ये आपल्या उद्योगांनी कशा प्रकारे कार्य केलं पाहिजे. प्रत्येक ग्राहकाला कमीत कमी किमतीमध्ये चांगली वस्तू हवी असते आणि म्हणूनच या वस्तू टिकवून ठेवण्यासाठी किंवा आपल्या स्पर्धेच्या युगामध्ये बाजारपेठेमध्ये आपलं स्थान निर्माण करणं हे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना एक आव्हानासारखं आहे. ते त्यांना पार पाडावे लागते. त्यानंतर ग्राहकाभिमुख उत्पादनाचा अभाव. त्या ग्राहकांचा विचार करून त्यांच्या आवडीनिवडीनुसार उत्पादनामध्ये बदल करणे आवश्यक असते. परंतु सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांसमोरील जे लवचिकपणा त्यांच्यामध्ये नसतो ते ग्राहकांच्या आवडीनुसार आपल्या व्यवसायामध्ये बदल करून आणू शकत नाही. तसेच बाजारपेठ संशोधनावर सुद्धा या उद्योगधंदे खर्च करत नाहीत. बाजारपेठेतील मागणीत होणारा बदल याबाबत हे उद्योग अनभिज्ञ राहतात. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे, त्याचे समाधान हे महत्त्वाचे आहे हे या ठिकाणी नमूद करावे लागते. कारण की ग्राहकाभिमुख उत्पादनाचा अभाव. ग्राहकांना अपेक्षा त्यांच्या ज्या काही आवडीनिवडी आहे त्या सातत्याने बदलत असतात आणि त्यांच्या बदलणाऱ्या सातत्याच्या ज्या आवडीनिवडी आहे त्यानुसार उत्पादन करणे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांसमोर हे मोठं आव्हान आहे. कारण की त्यांना एका चाकोरीबद्धामध्येच काम करावं लागतं की विशिष्ट प्रकारचं मोठी कंपनी आहे, त्यांनी ऑर्डर दिलेले आहे, त्याच पद्धतीनं त्यांना ते मटेरियल किंवा त्या वस्तूचं उत्पादन करावं लागतं. सातत्याने ते बदल घडवून आणू शकत नाही किंवा तिथं त्यांचा अभाव तिथं आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे उत्पादन क्षमतेचा अपुरा वापर. तर उत्पादन क्षमतेचा अपुरा वापर आपल्याला तिथं बघायला मिळतो की सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांमध्ये उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर करताना आपल्याला दिसत नाही. भांडवलाचा अभाव असतो, कुशल कामगारांचा पुरवठा तिथं तुटवडा असतो, कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा असतो, अपुरा वीज पुरवठा, शासकीय धोरण. यामुळे या उद्योगांची कार्यक्षमता ही पूर्णपणे अपुरी तिथं पाहायला मिळते आणि त्यांची जी काही क्षमता आहे ती पूर्णपणे तिथं त्यांना वापरता येत नाही. अशामुळे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना अशा प्रकारे अनेक समस्यांना, अडचणींना, आव्हानांना सामोरे जावे लागते. या अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. त्यानंतर इतरही अनेक प्रश्न आहे की या बँकांमध्ये ज्या काही बँका आहे, लघु उद्योग विकास संस्था आहे, जिल्हा उद्योग केंद्रातील दप्तर आहे, दिरंगाई आहे, संप, टाळेबंदी या नियमांप्रमाणेच काम व आर्थिक मंदीचा तडाखा, या कामगार संघटनांतील वादळे यांसारखे अनेक प्रश्न, अनेक आव्हाने उद्योगांसमोर घडत असतात. त्या आव्हानांचा सामना या उद्योगांना करावा लागतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितले की सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांसमोरील आव्हाने, की एक जुनी उत्पादन पद्धती असते, नाविन्याचा अंगीकार त्यांच्यामध्ये नसतो, अपुरं तंत्रज्ञान तिथं त्यांना असतं, त्यामुळे ते जुन्या पद्धतीनेच व्यवसाय करतात. अपुरा अर्थपुरवठा, यंत्रसामग्री व कच्चा माल, विक्रय व्यवस्थेचा अभाव तिथं असतो, वाहतुकीची सोयीचा गैरसोय तिथं त्यांना पाहायला मिळते, स्पर्धेमध्ये टिकाव धरता येत नाही किंवा तिथे अडचणी येतात, ग्राहकाभिमुख उत्पादनाचा अभाव तिथं पाहायला मिळतो किंवा ग्राहकांच्या आवडीनुसार सातत्याने ते उत्पादनात बदल घडवून आणू शकत नाही आणि उत्पादन क्षमतेचा तिथं अपुरा वापर आपल्याला पाहायला मिळतो किंवा या गोष्टी त्यांच्यामध्ये क्षमता असून सुद्धा त्यांना काही अडचणींमुळे आपल्या उत्पादन क्षमतेचा वापर तिथं अपुरा आपल्याला पाहायला मिळतो किंवा ते क्षमतेने त्यामध्ये उतरू शकत नाही. धन्यवाद.